आमदार आतापर्यंत कुठलाच मिळाला नव्हता, पण माननीय दिलीपरावजी साहेब, अमित भैया आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुलजी गांधी साहेब, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनातून सुरुवातीला आपल्याला रेणापूर तालुक्याला नानाच्या रूपानं उमेदवार मिळालेला आहे। त्याच्यासाठी आपण रेणापूर तालुक्यातल्या लोकांची मागणी होती की यावेळेस रेणापूर तालुक्याला उमेदवार द्या, जास्तीत जास्त बहुमताला आपण त्यांना निवडून देऊ। त्या पद्धतीने आपला सर्वांचा मान राखून साहेबांनी आपल्याला आपल्या भागातला उमेदवार, आपल्या तालुक्यातला उमेदवार आपल्याला दिलेला आहे। दादाचं काम एवढं चांगलं असताना सुद्धा लातूर तालुक्याचा उमेदवार राहुल साहेबांनी आपल्याला दिले। त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त मतं नानाला दिले पाहिजेत, नानाचा बहुमान केला पाहिजे। नानाला दादा 25,000 निवडून आले होते, नानाला आपला कमीत कमी 50,000ची लीड यावेळेस देऊन आपल्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त मतदान देऊन निवडून आणायचं आहे। मित्रांनो, विकासाला मतदान आहे। दिलीपराव देशमुख साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद 1 नंबरला आणली, एक नावलौकिक केला। आजही झालं तर मांजरा विकास, रेणा, जागृती आणि लातूर DCC बँक आपण पाहतो। या माध्यमातून आपल्या गोरगरीब लोकांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा विकास करण्याचा ध्यास रात्रंदिवस या व्यक्तींना आहे, या नेत्यांना आहे। आणि आपण विकासाच्या पाठीमागे राहायचंय का विकास न करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे राहायचंय? या लोकांना विकासानं झपाटलेला आहे आणि समोरच्या लोकांना